ग्रामपंचायत अर्जुनी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर सहर्ष स्वागत करीत आहोत. आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना. चारही बाजूनं कर्नाटकनं व्यापलेलं अर्जुनी तालुका कागल हे गाव. गावाच्या मध्यभागी असणारं या गावचं आराध्य दैवत श्री नरसिंह मंदिर. या मंदिराकडं पाहिल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे. या पंचक्रोशीमध्ये अशा प्रकारचं हे एक आणि एकमेव असं मंदिर असून लोकसहभागातून याची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी की ज्या शाळेची स्थापना 1955ला झाली. शाळेच्या व्हरांड्यामध्ये आपण जे पाहतोय ते 15व्या वित्त आयोगातून संपूर्णपणे बोलका व्हरांडा की ज्यातून विद्यार्थ्यांना जाता येता ज्ञानार्जन करता येणं फार सोपी गोष्ट झालेली आहे. गावच्या ग्रामपंचायतीनं लालबहादूर शास्त्री विद्यालय म्हणजे शास्त्रींच्या नावाची शाळा, या शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक एक दिलाने काम करत आहेत. त्यामुळं या शाळेचा आलेख हा वाढताना आपल्याला दिसत आहे. स्वच्छतेच्या संदेशाबरोबरच सर्व वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे, भौमितिक आकार, त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान अशा प्रकारच्या चित्ररूपातून विद्यार्थी सहजतेनं शिक्षणाचे धडे घेऊन भविष्यामध्ये हेच विद्यार्थी मोठे होतील अशा प्रकारचा या गावचा मानस आहे. आणि आपण जे पाहतोय ते विविध विकास सेवा संस्था. तर या इमारतीच्या समोरील भिंतीवरती सुद्धा स्वच्छ गाव सुंदर गाव किंवा ग्रामपंचायतीची ही दिसणारी इमारत यावरती सुद्धा आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड पाहायला मिळतात. ग्रामपंचायतीनं मिळवलेली विविध प्रकारची पारितोषिके म्हणजेच अगदी 1684 लोकसंख्येचं हे गाव. समोर ग्रंथ हेच गुरु म्हणजेच ग्राम वाचनालय आणि वाचनालयाच्या समोर आपल्याला जे पाहायला मिळते तो म्हणजे बाजार ओटा. या ठिकाणी शेतकरी किंवा गावातील लोक आपल्याकडे असणारी भाजीपाला विक्री करतात. सौर पॅनल म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्याचा वापर कशा प्रकारे करावा हे देखील आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण जे पाहतोय ती संपूर्ण आरसीसी गटर की जी बंदिस्त आहे आणि ही बंदिस्त ठेवण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये याची दक्षता ग्रामपंचायतीनं अगदी 100% घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणचे संपूर्णपणे गटर जे आहे त्या गटरच्या वरती फरशावर टाकण्यात आलेले आहेत. कचराकुंड्या ठेवून किंवा एक वेळा आपण जे प्लास्टिक वापरतो सिंगल यूज प्लास्टिक ते देखील एका ठिकाणी म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी जमा करण्यात येतं. श्रीपंत मंदिर समोरील गावाच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या प्रकारची माझी वसुंधरा आणि माझी वसुंधरा यामधील वेगवेगळ्या चित्ररूपामध्ये संपूर्णपणे सगळ्यांनाच सायकलचा वापर असेल, झाडे जगवा असेल किंवा जल है तो कल है अशा प्रकारचे संपूर्णपणे संदेश आपल्याला इथेच पाहायला मिळतात. शाळेच्या इमारतीवरून पडणारं पावसाचं पाणी असेल किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची घसरगुंड्या किंवा व्यायामाचं साहित्यसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि दररोज विद्यार्थी इथेच आपले शरीरसौष्ठव वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसतात. शाळेसमोरील मैदान आणि त्याचप्रमाणे स्वच्छतागृहे यांचीसुद्धा निर्मिती ग्रामपंचायतीनं अतिशय चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. मैदानावरती विद्यार्थी ज्याप्रमाणे खेळतात त्याचप्रमाणे या शौचालयांचा किंवा समोर दिसणारं हे पाणी जे आहे पावसाचं पाणी, हे पावसाचं पाणी देखील अगदी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम करून ते एका खड्ड्यामध्ये सोडून शोष खड्डे तिथं निर्माण केलेले आहेत. दररोज विद्यार्थी आपले जे हात धुतात तर त्या हात धुतलेले पाणीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या परसबागेत जातात. सगळ्यांनाच एक दिवस वैकुंठधाममध्ये जावे लागते आणि गावामध्ये जी स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुंदर नीटनेटकी ठेवलेली आहे.
या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन किंवा त्या ठिकाणी लावलेली जी वेगवेगळ्या प्रकारची जी झाडं आहेत, या झाडांच्या वाढीसाठी इथे मरण पावलेल्या प्रत्येक माणसाची रक्षा त्या झाडांना घालण्यात येते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीनं घनकचरा व्यवस्थापन यासाठी सुद्धा एक सुविधा निर्माण केलेली आहे. आपल्याकडे साठलेला संपूर्ण कचरा तिथे टाकण्यात येतो. आपण जे समोर पाहतोय ही झाडे, फक्त झाडे जगवा आणि झाडे लावा हा संदेश न देता सर्वच लोक या ठिकाणी झाडे लावून झाडांना वेळोवेळी पाणी देऊन त्यांची वाढ करायचं काम करतात. म्हणजेच ही सुद्धा एक प्रकारची जनजागृती लोकांच्यामध्ये घडून आलेली आहे आणि हे काम ग्रामपंचायतीनं अतिशय चांगल्या प्रकारे लोकांच्यामध्ये रुजवायचं काम केलेलं आहे. ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी 10,000 लिटरची पाण्याची टाकी बसवून वेळोवेळी या झाडांना, म्हणजेच इथे लावलेली सर्वसाधारण 30 प्रकारची झाडे आहेत. सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे सर त्यांनी देखील या देवराईमध्ये येऊन या ठिकाणच्या सर्वच लोकांना एक संदेश दिला की झाडेच आमची खरी हिरो आहेत. आपण जी पाहतोय ही झाडं की मे महिन्यामध्ये या झाडांचं पुनरीक्षण करण्यात आलं, म्हणजेच रिप्लांटेशन केलं. आणि रिप्लांटेशन करत असताना ग्रामपंचायतीनं पिण्याचं पाणी उपलब्ध नसताना बाहेरील गावातून पाणी आणून या झाडांची वाढ केलेली आहे आणि इतरांना एक चांगला संदेश यामधून मिळतो. ही आहे आपल्याकडं कायमस्वरूपी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणारी पिण्याच्या पाण्याची टाकी, की ज्या ठिकाणाहून संपूर्ण गावाला अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार असं पाणी वितरण करण्यात येतं. आणि लोकांच्यामध्ये सुद्धा जल है तो कल है, पाणी आपण योग्य वापर केला पाहिजे, अन्न झाकून ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेचा आपण वापर केला पाहिजे, कारण सौर ऊर्जेचा वापराबरोबरच सर्वच विद्यार्थी आपल्याकडं फटाकेमुक्त दिवाळी व्हावी किंवा स्वच्छतेचा संदेश, स्वच्छतेची शपथ, प्लास्टिक मुक्तीची शपथ, अशा प्रकारे वेळोवेळी वेगवेगळे सण आणि समारंभ साजरे करत असताना शपथ घेऊन संपूर्ण समाजाला एक वेगळा संदेश यामार्फत देताना दिसतात. आपण प्रदूषणमुक्त आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे आणि याचा संदेश जणू सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी शपथ घेऊन आपल्या सगळ्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतात. वनराई बंधारा, आणि हा वनराई बंधारा म्हणजेच आपण जलसंधारणाची कामं करत असताना लोकसहभाग अतिशय चांगल्या प्रकारे वाढवताना दिसतात. लोकसहभाग याचा अर्थ या लोकांनी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता ही कामं केलेली आहेत. त्यामुळं पिण्याचं पाणी देखील ते अडवून करून भूजल पातळी वाढवण्याबरोबरच त्या पाण्याचा पुनर्वापर कशाप्रकारे करता येईल हा संदेश या ग्रामपंचायतीनं संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी एक चांगला संदेश यामधून देताना दिसून येतो. गाव जरी लहान असलं, लोकसंख्या जरी कमी असली, तर या ठिकाणी लोकांनी एकजुटीनं बांधलेला हा वनराई बंधारा आपल्या सगळ्यांसाठी एक दिशादर्शी आपल्याला ठरताना दिसून येतो. आणि हेच काम इतर ठिकाणी लोक पैसे घेऊन करताना दिसतात, पण येथील लोकांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता महाराष्ट्रासाठी एक वेगळेपणा इथं आपल्याला दिलेला दिसून येतो.